मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत ओनरशिप रिव्ह्यू SP 125. तर 2025चा मॉडेल आहे. तर आज आपण ओनरला भेटणार आहोत. तर सांगा तुम्ही आता हे केव्हा घेतली होती? आम्ही ही गाडी घेतली 30 तारीखला, चौथ्या महिन्यात 30 तारीखला. आता झाले तरी 10 दिवस. तर 10 दिवस झाले या गाडीला. आणि भावा थोडा आवाज थोडा वाढव. आणि जर आपण ओनरशिप रिव्ह्यू बघायला गेलं तर 10 दिवस झाले आहे गाडीला. तर या गाडीमध्ये काही कमी असं तुम्हाला वाटली? वाटली तर नाही कमी काही, बस पहिली सर्व्हिसिंग व्हायची आहे ना, म्हणून मध्ये ते बंद करण्याचा प्रॉब्लेम येते थोडा बहुत. गाडी म्हणजे ऑटो स्टार्ट ऑटो ऑफ तो प्रॉब्लेम येत आहे. तो थोडा प्रॉब्लेम आला, बाकी काही नाही, बाकी सर्व ठीक होतं. बाकी तुम्हाला काही डिस्क ब्रेक वगैरे काही कोणता काही प्रॉब्लेम? ठीक होतं, ॲव्हरेज दिलं. टॉप मॉडेल आहे आणि मागे डिस्क ब्रेक नाही, याबद्दल तुम्हाला काही? नाही ठीक आहे, चालेल. ब्रेकिंग वगैरे कशी आहे गाडीची? गाडीची लाईट 70चा ॲव्हरेज देते गाडी. लाईट वगैरे कशी आहे? लाईट वगैरे पण ठीक आहे. तसं नाईटला जास्त चालवली नाही आम्ही आतापर्यंत, कधी 500 किलोमीटर चालली आहे फक्त ही. हां. आणि या गाडीबद्दल चांगलं जर सांगायला गेलं तर काही म्हणजे पॉझिटिव्ह? हां, हे बसायला कम्फर्टेबल आहे गाडी, मतलब पिलियनसाठी पण कम्फर्टेबल आहे. हां. आणखी बाकी प्रिव्ह्यू चालवायला पण स्मूथ आहे. युनिकॉर्न सारखीच समजा, युनिकॉर्नपेक्षा चांगली? हो, थोडी बहुत चांगली वाटली. म्हणजे किमतीच्या मानाने वर्थ वाटली का? किमतीसाठी वर्थ आहे या प्राईजमध्ये. व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट. हां. तर असा होता ओनरशिप रिव्ह्यू. आणि भाऊ फुल सॅटिस्फाईड आहे गाडी घेऊन SP 125. फक्त होंडाची सर्व्हिस बरोबर नव्हती, जे की भाऊनी मला सांगितली होती. आणि हेल्मेट गाडीसोबत दिलेलं नाही भाऊला. तर भाऊ याबद्दल तुझं काय म्हणणं आहे होंडावाल्यांना? की देऊन द्या वाटत असेल तर, आहे माझ्याकडे. तर माझं असं म्हणणं आहे की डीलरशिपवाले जे असतात ते फ्रॉड करतात, देत नाही. कारण गाडीसोबत हेल्मेट देणं हा कंपल्सरी आहे. आणि देतात तर ते लोकल हेल्मेट देतात आणि गाडीचे पैसे तर पूर्ण घेतात. तर असा होता हा ओनरशिप रिव्ह्यू गाडीचा 10 दिवसानंतर. आणि सर्व्हिस झाल्यानंतर पण आपण ओनरशिप रिव्ह्यू घेऊन येऊ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एकदा व्हिडिओमध्ये.